नमस्कार अर्थमित्र हो. महाराष्ट्र सेवा संघाच्या अर्थ विभागातर्फे आयोजित अर्थ प्रबोधन मालिकेच्या आजच्या 103 व्या पुष्पात आपणा सर्व अर्थमित्रांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या तज्ञ वक्त्या ऍडव्होकेट मनीषा अभ्यंकर मॅम आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अर्थमित्र हो, रेप्युटेशन, रिलेशन, पर्सन आणि प्रॉपर्टी कुठल्याही कोर्ट केसेस जर तुम्ही बघितलात तर साधारण या 4 विभागात त्यांची विभागणी होते. रेप्युटेशन म्हणजे ज्याला आपण मानहानीचे कायदे किंवा मानहानीचा दावा म्हणू शकतो तसं. रिलेशन म्हणजे डिवोर्स किंवा कस्टडी या संदर्भातले केसेस येतात. पर्सन म्हणजे गुन्हेगारी जिकडे शारीरिक इजा किंवा पोहोचवली जाते अशा केसेस. आणि त्यानंतर येतो तो सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विभाग, तो म्हणजे प्रॉपर्टी. हा सगळ्यात मोठा केसेस मधला विभाग. अर्थातच हा प्रॉपर्टी हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आपली भावनिक आणि अर्थ विभाग असल्याने मी असं म्हणू शकते की आर्थिक देखील गुंतवणूक सगळ्यात जास्त असते. त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच ह्या प्रॉपर्टी विषयी मॅम तुम्ही इथे या. आणि म्हणूनच ह्या प्रॉपर्टी विषयी म्हणजे प्रॉपर्टी आपण स्वतः एन्जॉय करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया किंवा आपल्या पश्चात आपल्या वारसदारांना ती हस्तांतरित करण्यासाठीची प्रक्रिया देखील महत्वाची ठरते, कारण त्यातली आपली गुंतवणूक ही फार मोठी असते. आणि हाच विषय आज आपल्या समोर मांडण्यासाठी ऍडव्होकेट मनीषा अभ्यंकर आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण कार्यक्रमाला पुढे नेण्यापूर्वी प्रथेप्रमाणे अर्थ प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी राहुल मेश्राम यांना विनंती करते की त्यांनी अर्थ प्रार्थनेची ध्वनिफीत सुरू करा. नेशान मुनी गुरु सस्मरुनी लक्ष्मी सापाहिते आम्ही गुंतवणूक शास्त्र शिकण्या हे सत्र आरंभिले. केव्हा स्थावर आणि जंगम कधी कोठे किती गुंतव चर्चा मंत्र तज्ञ बोध मिळता हे प्रश्न ही सोडवू. ठेवी भाग सुवर्ण पोस्ट अथवा रोखे तसे फंडते वृद्धी भांडवली मिळो कर नको पर्याय ही कोणते. कोठे उत्तम रोखता सुगमता लाभांश वा व्याज कोठे गुंतविणे सुरक्षित असे नोंदीस कैसी वही. सन्मार्गे धनसंपदा मिळविणे अत्यंत आवश्यक पैसा ध्येय नसे म्हणून सपणे जाणीव सामाजिक ज्ञानाचा उपयोग गुंतवणुकीसाठी सदा होते. हे सारे समजावया सुमती दे आम्हा सद्गुशारदे. धन्यवाद राहुल. महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर वझे यांची ही रचना स्वर होता वैदेही फडणीस. आता मी अर्थ विभागाचे अध्यक्ष श्री विजय वझे यांना विनंती करते की त्यांनी मनीषा मॅडमना व्यासपीठावर आमंत्रित करा. वझे साहेबांना विनंती आहे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मॅडमचा सत्कार. यानंतर मी वझे साहेबांना विनंती करते की त्यांनी संस्थेतर्फे प्रास्ताविक करावं. नमस्कार. महाराष्ट्र सेवा संघाच्या तर्फे मी आज प्रास्ताविक करतोय. मला आधी विचारायचं आहे, पहिल्यांदा प्रथमच कोण आलाय या संस्थेत? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ही आमची जवळजवळ 88 वर्ष जुनी संस्था आहे
आणि पहिल्यांदा फक्त कला विभाग होता आणि सामाजिक कार्य चालूच होतं. पण आता जसं जसं वाढत गेलो आम्ही तसे आमचे जवळजवळ 8 ते 10 ते वेगवेगळे विभाग आहेत. कारण एकाच कला विभागाला अर्थ विभागाचं दिलं तर त्यांना जमणार नाही. त्या हिशोबाने अर्थ विभाग स्थापन झाला, त्यानंतर आरोग्य विभाग स्थापन झाला, नंतर सॅल्यूट इंडिया म्हणजे जे आपण 3 मोठी प्रदर्शनं भरवली होती सैन्य दल आणि नेव्ही वगैरे यांची, तर तो एक वेगळा विभाग. विज्ञान विभाग आहे जो विज्ञान रिलेटेड प्रोग्राम करतो. कला विभाग आहेच, आपले नाटकं किंवा हे होतच राहतात. तर असे वेगवेगळे कार्यक्रम आपल्या इकडे रेग्युलरली होतात. वर्षभरात जवळजवळ 80 ते 100 कार्यक्रम आपल्या ह्याच्यात होतात या वास्तूत. आणि मेजॉरिटी ऑफ देम ती विनामूल्य असतात. फक्त एक्सेप्ट दिवाळी पहाट वगैरे जी असते, पण बाकी सगळे विनामूल्य असतात. त्यामुळे ह्याचा लाभ तुम्ही जरूर घ्या. जरी तुम्हाला समजा इथे आम्ही एक व्हॉट्सअप मेंबरशिप चालू केली आहे. कारण आता ई मेंबरशिप सगळं आता झालेलं आहे, त्यामुळे ई मेंबरशिप आम्ही चालू केली आहे. त्याचा आम्ही 120 रुपये, 100 रुपये आणि प्लस जीएसटी असं म्हणून वर्षभरात तुम्हाला जेवढे कार्यक्रम होतात ते सगळे तुम्हाला घर बसल्या तुमच्या घरी येतील मोबाईलवर. आणि जरी तुम्हाला त्यात इंटरेस्ट नसेल तरी ते तुमचे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा, कारण विनामूल्य आहे. यायोगे बेसिकली हाच आहे की सगळ्या लोकांना आपण अर्थविभागाचा हाच विभाग आहे की अर्थ साक्षरता पसरवणं हा अर्थविभागाचा आहे. तसं आरोग्य विभागाचं आम्ही वेगवेगळे डॉक्टर इकडे आणून वेगवेगळ्या विषयावर त्यांचं प्रवचन होतं. तसं मला 120 रुपये भरून जर वर्षाची तुम्हाला घरबसल्या मिळत असेल, माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ते तुम्ही आमच्या ऑफिसमधनं फॉर्म घ्या आणि ते भरा. आत्ता पुढच्या शनिवारी मी जसं म्हटलं आमचा सॅल्यूट इंडिया आहे की पुढच्या शनिवारी प्रेरणा पुरस्कार आहे. तर तो पुरस्कार आम्ही असा हे केलाय की जे सैन्य दलातले किंवा पोलीस दलातले असे जे रिटायर्ड आहे, ज्याने खूप मोठी कामगिरी केली सैन्य दलात असताना आणि रिटायर्ड झालेत, पण सामाजिक बांधिलकी अजून ठेवतात ते, अशा आहे ना मी 3 जणांना येत्या शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता प्रेरणा पुरस्कार म्हणून आम्ही त्यांना जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही त्यांना सन्मानित करतोय अशा वेगवेगळ्या जणांना. तर तुम्ही त्याचा जरूर लाभ घ्यावा. तर तो आहे 2 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता. त्यानंतर या बाजूला या. त्यानंतर पुढच्या रविवारी आता आपले जे आज श्रोते आले ते खूप जण एनजीओ मध्ये कनेक्टेड असतील की त्यांच्या कमिटीमध्ये असतील किंवा ते कोण मित्र असतील. तर आता असं झालंय की चॅरिटी कमिशनरचं ऑफिस आता खूप ऍक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे जेवढ्या सध्या धर्मदाय संस्था वगैरे आहेत पूर्वी तेवढे ऍक्टिव्ह नव्हते, पण आता ऍक्टिव्ह झालेले आहे. त्यामुळे त्याचं कम्प्लायन्सेस हे दरवर्षी करायला लागतं. आणि त्या संदर्भात आपण एक छोटीशी 3 तासाची एक कार्यशाळा असं ठेवलेली आहे. आपले अध्यक्ष चंद्रशेखर वझे त्यात तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते पण विनामूल्य आहे आणि अर्थ विभागाने त्यात लीड घेतलेला आहे ऑर्गनाईज करण्यामध्ये. त्यामुळे पुढच्या रविवारी सकाळी 9:30 वाजता 9:30 ते 12:30 आहे. तर हे आमचे पुढचे कार्यक्रम होते. आता मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगतो. म्हणजे मागे आपण 2-3 वेळा आपण व्हीलचा कार्यक्रम मला वाटतं 3 वेळा केले. आपल्यापैकी किती जणांनी व्हील केलाय मला कळून दे जरा. तर माझं म्हणणं असं आहे व्हीलवर आपण एक कार्यक्रम करू. आणि सगळ्यांनी माझं तर असं म्हणणं आहे सगळ्यांनी 60 वर्षाच्या पुढे तर अगदी व्हील करणं कंपल्सरीच आहे. नाही तर व्हील तुम्ही केलं आणि आज जो त्याचा तो सेकंड पार्ट आहे वारसांना कसा तो ट्रान्सफर करायचा तिथे. तर त्या दृष्टीने आजचा पण महत्वाचा कार्यक्रम आहे. पण व्हील करणं हे मला वाटतं मॅडम व्हीलचं पण एक थोडं हे करतीलच त्यामुळे आपल्या त्या भाषणामध्ये. पण व्हील करून तुम्ही नक्कीच करा, कारण व्हील करणं हे खूप गरजेचं आहे.
मला वाटतं अमिता पुढे. वझे साहेबांनी कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगितलीच आहे. कार्यक्रमाची गर्दी बघता आज मठामध्ये न्यूज न येता देखील एवढी गर्दी आहे. म्हणजे विषय आम्ही किती चपखल निवडलाय ह्याचाच आमचंच आम्हाला बरं वाटतंय. मी जसं म्हटलं तसं प्रॉपर्टी ही त्याच्यामध्ये आपली सगळ्यात मोठी गुंतवणूक असते आर्थिक. या प्रॉपर्टीमध्ये प्रामुख्याने स्वकष्टार्जित आणि वारसा हक्काने मिळणारी असं विभाजन होतं. त्या संदर्भात मनीषा मॅम सांगतीलच. कारण त्या दोन्ही संदर्भात येणारे कायदे आणि त्याच्याशी रिलेटेड न्यायिक किंवा कायदेशीर प्रक्रिया या जरा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांचं लेक्चर जरूर तुम्ही ऐका. त्याच्यातनं खूप टेकअवेज मिळतील. कारण त्याच क्षेत्रात कार्यरत आहेत. कार्यक्रम आपण पुढे नेण्यापूर्वी तुम्ही सगळे एवढ्या इंटरेस्टने आलेत, त्यामुळे माझी एक छोटीशी विनंती तुम्ही नक्की ऍक्सेप्ट करा. प्लीज तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर टाका, जेणेकरून आपल्याला कार्यक्रमामध्ये डिस्टर्बन्स येणार नाही. आणि कार्यक्रम पुढे नेण्यापूर्वी मी मनीषा मॅडमचा औपचारिक परिचय करून देते आणि त्यानंतर आपण त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. गोगटे जोगळेकर कॉलेज मधनं कॉमर्स मधनं पदवी घेतल्यानंतर मनीषा मॅमनी पुण्याच्या ILS कॉलेजमधनं LLB ची डिग्री संपादन केली. त्यानंतर त्या भारती विद्यापीठ, BMCC पुणे, सिम्बॉयसिस पुणे या कॉलेजेसमध्ये लेक्चरर म्हणून होत्या. शिक्षक असल्यानंतर समोरच्याच्या मनात काय प्रश्न आहे हे त्या बरोबर ओळखतात. त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं त्या नक्कीच देतील. सध्या त्या IDBI, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कोटक महिंद्रा ह्या बँका बरोबर एम्पॅनल्ड आहेत, ज्यांच्यामध्ये प्रॉपर्टी रिलेटेड कामामध्येच या बँकांच्या त्या कार्यरत आहेत. त्या फॅमिली मॅटर्स मध्ये सुद्धा प्रॅक्टिस करतात आणि खास करून सोसायटीशी रिलेटेड काही मॅटर्स असतील तर तो देखील त्यांच्या प्रॅक्टिसचा एक भाग आहे. की ह्या त्यांच्या परिचयानंतर आता मी मनीषा मॅमना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू. महाराष्ट्र सेवा संघाने मला तुमच्यासमोर पुन्हा एकदा उपस्थित राहून बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी आधी आभार मानते. आणि फार वेळ न घेता सगळ्यांचा जो आवडीचा विषय आहे किंवा ज्याच्यातली माहिती आपल्याला हवी आहे त्याच्या विषयाकडे आपण आधी वळूया. आजचा विषय आहे आपलं स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आणि वारसा हक्काने आलेली प्रॉपर्टी जी आहे ती कशा पद्धतीने आपल्या वारसांपर्यंत पोहोचवता यावी किंवा त्याच्यासाठीची प्रक्रिया साधी सोपी आहे का क्लिष्ट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला कोर्टाची गरज असते का, किंवा कुठली डॉक्युमेंट एक्झिक्यूट केली म्हणजे आपली प्रॉपर्टी पुढे ट्रान्सफर होणं सहज सोपं जातं, असा विषय आहे. तर मुळात आधी सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे वारसा हक्काने आलेली प्रॉपर्टी म्हणजे काय याच्यातला फरक आधी आपण जाणून घेऊया. सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही नोकरी व्यवसायातनं दर महिन्याला मिळणाऱ्या इन्कम मधनं किंवा वार्षिक मिळणाऱ्या इन्कम मधनं जी स्वतःच्या नावानी प्रॉपर्टी विकत घेतलेली असते ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी हा एक समज. ओके. सॅलरी किंवा तुमचं स्वकष्टार्जित कुठल्याही पद्धतीने येणारं उत्पन्न याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही विकत घेतलेली प्रॉपर्टी सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. सेकंडली गिफ्ट म्हणजे मला माझ्या आई वडिलांनी गिफ्ट केली आहे, काका मामा मावशांनी गिफ्ट केली आहे, कुठल्या तरी अनोळखी माणसांनी आपल्या प्रेमापोटी आपल्याला गिफ्ट केलेली प्रॉपर्टी की जेव्हा माझ्या नावाने इंडिपेंडेंटली होते, माझ्या नावाने शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर होतं, तेव्हा इतर कोणाशी त्याचा संबंध न राहता ती एक्सक्लुझिव्हली त्याचा ओनर होतो. दॅट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. थर्डली विल, आई वडिलांनी केलेली विल, आजी आजोबांनी केलेली विल, या पद्धतीने आलेली प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये पुन्हा एक्सक्लुझिव्हली माझं नाव लिहिलं जातं, दॅट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी.
इन्शुरन्स क्लेम केले जातात आणि त्याच्यातनं आपल्याला जे पैसे मिळतात दॅट इज ऑल्सो माय सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. या बेसिक कन्सेप्ट झाल्या सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी मध्ये येणारे. आता याच्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे अँसेस्ट्रल किंवा वारसा हक्काने येणार. अँसेस्ट्रल म्हणजे माझ्या आजोबांनी, पणजोबांनी, अपरपणजोबांनी, वडिलांनी अशा पद्धतीने जी प्रॉपर्टी जतन करत आणलेली आहे पुढे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये माझंही नाव इन्क्लूड केलं जाऊ शकतं सब्जेक्ट टू डेथ ऑफ अर्लियर पार्टीज दॅट इज कॉल्ड ॲज अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. आपल्याला अँसेस्ट्रल प्रॉपर्टी बऱ्याचदा शेतजमिनीची जी प्रॉपर्टी असते त्या बाबतीत हा शब्द बऱ्याचदा ऐकायला मिळतो की हा आमची वडिलोपार्जित वाडा आहे, हा वडिलोपार्जित आमची शेतजमीन आहे, त्याच्यामध्ये अजून आमची बहीण भावंड आहेत. हा शब्द आपल्याला बऱ्याचदा अँसेस्ट्रल प्रॉपर्टीच्या बाबतीत ऐकायला मिळतो. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी ही फक्त शेतजमिनीचीच असली पाहिजे असं नाहीये. तुमचे असलेलं घर, लँड, त्याच्यानंतर ऑर्नामेंट हे सुद्धा सेल्फ अक्वायर्ड, जसे सेल्फ अक्वायर्ड मध्ये येतात त्याच पद्धतीने अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये पण गृहीत धरले जातात. पारंपरिक चालत आलेले दागिने, पारंपरिक असलेलं घर, पारंपरिक असलेली जागा, याच्यामध्ये फक्त हे ट्रान्सफर करायची पद्धत प्रत्येक वेळेला बदलते. पण ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्हीमध्ये कॉमन आहेत. प्रॉपर्टीज आर सेम, पण एकामध्ये फक्त एक्सक्लुझिव्हली माझा अधिकार आहे आणि दुसऱ्यामध्ये माझ्या आजोबा पणजोबा खबर पणजोबांपासून चालत माझ्यापर्यंत आलेलं आहे. आपण आधी पहिल्यांदा लँड वरनं पुढे जाऊया, कारण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आपल्याला ancestral वर जास्त भर देऊ, मग उलट येऊ आपण. तर आता जेव्हा लँड ही प्रॉपर्टी आपण म्हणतो त्यावेळेला एकतर असू शकतं, एकतर असं असू शकतं की आजोबांकडनं प्रॉपर्टी आली आहे. सातबारा तुम्ही बऱ्याच जणांनी नावं ऐकली असतील, त्याच्यावर भोग वाटादार म्हणून नाव असतं मध्या कॉलम मध्ये आणि इतर हक्कांमध्ये आपल्याला काही नावं दिसतात, पण तिथे कुळही असतात त्याचे. तर जेव्हा सातबाऱ्यावर भोगवाटादार म्हणून पत्र नाव लिहिलं जातं, समजा एक्स या व्यक्तीचं नाव आहे असं आपण समजू त्याच्यावर, ती एक्स ही व्यक्ती मयत झाल्यानंतर, मरण पावल्यानंतर त्याच्या वारसदारांची नावं चढवली जातात. वारसदार कोण? तर त्याची पत्नी आणि सन ऑर डॉटर असतील ती. त्याच्या बरोबरीने त्याला जर भावंड असतील तर त्यांची नावं पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्या सगळ्यांची नावं आपल्याला सातबारावर दिसत असतात. तेव्हा वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये माझा काहीतरी हिस्सा पण सर्व प्रॉपर्टी म्हणजे ही प्रॉपर्टी मला जर विकायची असेल तर अनलेस अँड अदरवाईज मी बाकीच्यांशी कन्सेंट घेत नाही तोपर्यंत मला ती विकता येत नाही. किंवा आपण त्याचं एक छोटं उदाहरण घेऊ की हा माझा जमिनीचा तुकडा आहे, हा वडिलोपार्जित आलेला आहे, त्याच्यामध्ये माझे काका, आत्या, मी, माझी काही भावंड, आई असा शेअर माझ्या वडील गेल्यानंतर अस्तित्वात आलेला आहे. तर ही प्रॉपर्टी एक्झॅक्टली माझा हिस्सा याच्यातला कुठला ते मी डिमार्केट करू शकत नाही अनलेस अँड अदरवाईज तिथे पार्टिशन डीड एक्झिक्यूट होतं. म्हणजे माझ्या या सगळ्या भावंडांमध्ये किंवा काका, आत्या, आई यांच्यामध्ये वाटणी पत्र झाल्याशिवाय माझा हिस्सा डिमार्केट होत नाही. तेव्हा तो डिमार्केट होईल आणि माझ्या नावाने ट्रान्सफर होईल तेव्हा तो सेल्फ अक्वायर्ड म्हणून गणला जाईल. पण तोपर्यंत तो अखंड तुकडा वडिलोपार्जित म्हणून काउंट होतो. त्यातला मी जरी म्हटलं याच्यामधला 5% हिस्सा माझा आहे, पण तो 5% हिस्सा मी तसाच्या तसा विकू शकत नाही. मला बाकीच्या सगळ्या वारसदारांची कन्सेंट लागते. हा फरक आहे सेल्फ अक्वायर्ड अँसेस्ट्रल प्रॉपर्टी याच्यामध्ये. हॅलो 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 आता ही प्रॉपर्टी ट्रान्सफर कशी करायची? पहिले आता उलट जाऊया, आता आपण सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. एम आय क्लिअर विथ द अँसेस्टर आणि सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी? याच्यामध्ये कुठे डाऊट असतील तर फक्त हात वरती. सो आय विल रिपीट.
सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना जसं मी म्हटलं तसं की तिथे एक्सक्लुझिव्हली माझं नाव असतं, मी ट्रान्सफर करू शकत असते. त्यावेळेला त्याचे मोड ऑफ ट्रान्सफर्स काय काय आहे पहिला प्रकार येतो तो म्हणजे गिफ्ट आउट करणं. म्हणजे आपण म्हणतो की माझी प्रॉपर्टी आहे ती माझ्या मृत्यूनंतर आपोआपच माझ्या मुलांना किंवा माझ्या पत्नीला मिळेल, हा आपला गोड गैरसमज असतो. आपण काय करतो, आपलं शेअर सर्टिफिकेटवर नॉमिनेशन देऊन टाकतो मुलांचं किंवा पत्नीचं, आणि त्याच्यानंतर म्हणतो आता माझ्यानंतर सोसायटी यांच्या नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर करेल. प्रत्यक्षात असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचं खूप क्लिअर कट जजमेंट आहे की नॉमिनी इज नॉट अ लीगल एअर. ही मे ऑर मे नॉट बी अ लीगल एअर, पण त्याच्याच नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ते ट्रान्सफर होतं. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी ही कुठल्याही प्रकारचं विल न करता, गिफ्ट न करता तर मयत झाली, तर त्यावेळेस तुम्हाला एअरशिप सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावं लागतं की मी ह्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे आणि याची पुढची काय म्हणतात योग्य ती नियोजन करण्याचे अधिकार मला प्राप्त व्हावेत, त्याच्यासाठी मला दिवाणी कोर्टामध्ये ऍप्लिकेशन करावं लागतं. त्याची फी 75,000 रुपये जास्तीत जास्त, कोर्ट फी 75,000 रुपये आहे. ऍडव्होकेट फी डिफर कमी तुम्हाला जास्तीत जास्त 75,000 रुपये कोर्ट फी भरून कोर्टामध्ये अप्लाय करून एअरशिप सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्याची प्रक्रिया आपण नंतर बघूया. म्हणजे आपली प्रॉपर्टी गिफ्ट आणि बिल जर केलं नसेल तर फक्त नॉमिनेशनच्या बेसिसवर ट्रान्सफर होत नाही. नॉमिनी इज जस्ट अ कस्टोडियन ऑफ दिस प्रॉपर्टी, की त्या प्रॉपर्टीचा टॅक्स भरणं, मेंटेनन्स भरणं, त्याची देखभाल करणं, याच्यासाठीचे दिलेले अधिकार. म्हणजे माझ्या मुलाच्याच नावाने मी नॉमिनेशन केलंय आणि तेवढा एकटाच मुलगा मला आहे, म्हणजे ती ऑटोमॅटिक जाईल. तर तसं न होता कायदा असं म्हणतो की इलिजिटिमेट अनौरस मुलाला सुद्धा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इक्वल राईट आहे. त्यामुळे तुमच्या मृत्यू तुमची प्रॉपर्टी जसा तुमचा माहीत असलेला मुलगा मुलगी जे असेल त्याच्या बरोबरीने माहीत नसलेल्या मुला मुलींना सुद्धा इक्वल राईट प्रॉपर्टीमध्ये येतो. म्हणून एअरशिपची प्रक्रिया पूर्ण करण्याची कोर्टाने घालून दिलेला नियम आहे. आपण म्हणतो काय फरक पडतो, 75,000 वर 8 महिने थांबा, आमचीच प्रॉपर्टी ट्रान्सफर करायला पाहिजे. पण हे सगळे प्रॉब्लेम पुढे नंतर प्रॉपर्टीवर कर्ज घेताना किंवा ती प्रॉपर्टी विकताना हे सगळे प्रश्न त्यावेळेला निर्माण होतात, कारण फक्त नॉमिनेशनच्या बेसिसवर यू कॅनॉट सेल इट आउट. ओके, त्यामुळे एअरशिप सर्टिफिकेट हा मृत्यू नंतरचा पर्याय आहे वारसदारांकडे जाण्याचा, ज्याचा जो थोडासा क्लिष्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. वारसदार तुमचे इथेच नसतील, कोर्टाचं पुढे काही प्रोसिजर शक्य नसेल तर ते थोडंसं त्रासदायक होतं. त्यावेळेला आम्ही पर्याय काय सांगतो, आयदर गिफ्ट इट आउट, ज्यामध्ये ओनरशिप इमिजिएटली ट्रान्सफर होते. म्हणजे मी माझ्या मुलाला विना मोबदला आउट ऑफ लव्ह अँड अफेक्शन ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो आहे. ज्या दिवशी गिफ्ट रजिस्टर होईल त्या दिवशी तुमची ओनरशिप तुमच्या मुलाबाळांच्या पत्नीच्या, ज्यांना आपल्याला वारसदार म्हणून पुढे ट्रान्सफर करायचं आहे, त्यांच्या नावाने ती होते. गिफ्ट मध्ये अजून एक भाग येतो, तो म्हणजे कंडिशनल गिफ्ट. आपण म्हणतो उद्या माझ्या आत्ता मी देऊन टाकलं, थोडीशी भीती असते प्रत्येकाच्या मनामध्ये की माझी सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी उद्या त्यांनी मलाच घरातनं काढून टाकलं तर काय. या भीतीपोटी माणसं थोडीशी हेजिटेट होतात, मग त्याच्यापेक्षा विल केलेलं बरं, असा थोडासा हे केलेला असतो की नको आता ह्याच्या मागे गेलो तर आपल्याला काढून टाकलं घरातनं तर माझ्याकडे पैसेही नाहीत आणि घरही नाही. मग त्यावेळेला कोर्टाने एक उत्तम पर्याय दिलेला आहे, तो म्हणजे कंडिशनल गिफ्ट डीडचा, ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता घराबाहेर काढून टाकलं, माझी पूर्ण देखभाल करू शकते, तर मी हे दिलेले गिफ्टचे राईट रिवोक करू शकते. दॅट इज कॉल्ड ॲज कंडिशनल गिफ्टेड. पण त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागते. तुमच्या मनात आलं आता माझं घर परत दे, असं होत नाही, पण इमिजिएटली ओनरशिप ट्रान्सफर झालेली असते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा कोर्टामध्ये अप्लाय करून ते कॅन्सल करून घ्यावं लागतं आणि गिफ्टेड कॅन्सलेशनची प्रोसेस करून घ्यावी लागते. बट येस, कोर्टाच्या खूप छान छान डिसिजन्स आहेत त्याच्यामध्ये. जेव्हा मुलांनी आई वडिलांचा सांभाळ केला नाहीये किंवा घरं घेतल्यानंतर त्यांना घरातनं हकलून दिलेलं आहे, अशा केसेसमध्ये कोर्टाने त्यांची घरं
परत त्यांना दिलेली आहेत. त्यामुळे गिफ्ट डीड करण्याचा तर कंडिशनल गिफ्ट डीड जरूर करा. ते मुलांनाच द्यायचंय, ते त्यांच्यापर्यंत आरामात पोहोचतो आणि मनातली भीती आपल्या कमी होते की बाबा हे काढायचं तर परत घेऊ शकतो. ओके. दुसरी आहे विल, विच वी सजेस्ट. म्हणजे मी विल ही खूप कमी प्रमाणात सजेस्ट करते. जर तुमचं वय 70-75च्या पुढे असेल तर मी म्हणते की तुम्ही विल करू नका, यू गो फॉर अ गिफ्ट. कारण बऱ्याचदा तुमचे ठसे उमटत नाहीत, सह्या मॅच होत नाहीत, अंगठेही उठत नाही डॉक्युमेंट आपण करायला जातो त्यावेळेला. आणि त्यामध्ये विल हे इमिजिएट ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. विल मध्ये सुद्धा आपल्याला प्रॉव्हिन्स जे आहेत, कलकत्ता, दिल्ली, मुंबई, या ठिकाणी आपल्याला विल केल्यानंतर त्याच्यावर प्रोबेट ऑब्टेन करणं कंपल्सरी आहे. म्हणजे मी XYZ माझ्या वारसांना ही प्रॉपर्टी दिली आहे, ती त्यांच्या हातात मिळण्यासाठी जो आपण एक्झिक्युटर नेमतो त्याला प्रोबेट मिळवावं लागतं आणि त्या वारसाच्या नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट एक्झिक्यूट करावं लागतं. म्हणजे विल जर तुम्ही मुंबईत राहत असाल, कलकत्त्यात राहत असाल, दिल्लीत राहत असाल, तर ह्या ठिकाणी यू हॅव टू ऑब्टेन अ प्रोबेट. म्हणजे वारसदारांपर्यंत आपली प्रॉपर्टी पोचायचा मार्ग थोडासा विलच्या बाबतीत कठीण जातो, कारण तिथे प्रोबेट लागतं. पण तेच तुम्ही मुलून चेक नका ओलांडलात आणि तुमची ठाण्यात प्रॉपर्टी असेल, पुण्यात प्रॉपर्टी असेल, तर ती विलने ट्रान्सफर होते. पण ते सुद्धा विल मध्ये जर एखाद्या व्यक्ती चॅलेंज केली तर ती सहजासहजी आपल्या वारसदारांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे रजिस्टर्ड किंवा अनरजिस्टर्ड कोणत्याही प्रकारची विल केली, कागदावर नुसतं लिहून जरी ठेवलं, दॅट इज ऑल्सो विल, की माझी प्रॉपर्टी एक्स व्यक्तीला मिळावी, ती ही विलच आहे. पण दॅट कॅन बी चॅलेंज बाय एनीबडी. कारण विल हे पुन्हा फुलप्रूफ असावं लागतं, त्याला 2 विटनेस लागतात, ते रजिस्टर्ड लागतं, त्याच्यानंतर मेडिकली आपण साऊंड लागतो. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट ऍक्टला ज्या काही कंडिशन्स आहेत, ती सज्ञान पाहिजे, ती कॉन्ट्रॅक्ट एंटर करायला केपेबल पाहिजे, मेंटली साऊंड पाहिजे. ह्या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत त्या सगळ्या कंडिशन विलला ऍप्लिकेबल होतात. त्यामुळे विलनी मिळणारी मला प्रॉपर्टी जर कोणी चॅलेंज केली तर ह्या सगळे कोर्ट प्रोसिजर, साक्षी पुरावे करून सिद्ध करून माझ्या वारसांच्या नावाने द्यावी लागते. त्यामुळे विल इज लिटिल कॉम्प्लिकेटेड दॅन गिफ्ट. गिफ्ट मध्ये भीती आहे मला काढून टाकलं तर, पण कोर्टाने तुम्हाला संरक्षण दिलंय. पण विलच्या बाबतीत तसं नाही, यू हॅव टू प्रूव्ह इट अँड गेट इट ट्रान्सफर. ओके. त्याच्यानंतर पुढचा एअरशिपचा हे सांगितलं मी तुम्हाला. म्हटलं नॉमिनेशन वे टू ट्रान्सफर द प्रॉपर्टी, इज जस्ट अ कस्टोडियन ऑफ द प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यामुळे मुळात सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना हे बेसिक कोर्स आहे. याच्यामध्ये पुन्हा स्थावर आणि जंगम मालमत्ता आपण बघतो. म्हणजे फ्लॅट असेल, शेतजमीन असेल, आता काय रिसॉर्ट्स असतात, ही सगळी ट्रान्सफर करण्यासाठी हाच मार्ग आहे. डॉक्युमेंट रजिस्टर्डच असलं पाहिजे. अनरजिस्टर्ड, नोटरी केलेलं असं डॉक्युमेंट आपलं ओनरशिप राईट ट्रान्सफर करत नाही. त्यामुळे कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून मग तिथे 50 रुपयामध्ये 100 रुपयामध्ये नोटरी होतंय म्हणून असे डॉक्युमेंट्स करू नका. तुमचे हाताचे ठसे उमटतायत का नाही वेळोवेळी चेक करा. कारण रजिस्ट्रेशनला जातो त्यावेळेला आपले हे डॉक्युमेंट म्हणजे फिंगरप्रिंट्स उमटत नाही, मग त्यावेळेला ते डॉक्युमेंट रजिस्टर होत नाही. त्यामुळे आता आधारवाल्यांनी नवीन सांगितलं की 10 वर्षाच्या जुनं झालं असेल तुमचं आधार कार्ड, तुमचे बायोमेट्रिक्स हे करून बघा. कारण अगदी काही नाही झालं तर डोळ्याच्या याच्यावर डॉक्युमेंट रजिस्टर होत आहे. त्यामुळे दॅट इज द काय म्हणतो मोस्ट अप्रोप्रिएट वे टू गेट द डॉक्युमेंट रजिस्टर्ड. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला आपण इग्नोर करतो. आता काय करायचंय मी मेल्यानंतर बघूया. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये जर तुमची मुलं परदेशात गेलेली असतील तर त्यांच्यासाठी हा प्रचंड कटकटीचा टास्क होऊन बसतो. ते म्हणतात जाऊ दे ती प्रॉपर्टी, तुम्हीच विका, पैसे ठेवा बाबा. हे थोडंसं इथे होतं. अँसेस्ट्रल प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये आता आपण येऊया. अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये पण मार्ग हेच आहे बेसिकली, पण याच्या बरोबरीने अजून एक मार्ग त्याच्यामध्ये येतो. अँसेस्ट्रल प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये कन्सेप्ट एक ऍड होते, ती म्हणजे माझ्या आजोबांकडनं, पणजोबांकडनं पुढे तेव्हा जी प्रॉपर्टी येते तेव्हाच्या माझ्यापासूनच्या मागच्या 4 पिढ्या त्या को पार्टनर्स म्हणून गृहीत धरल्या जातात. त्याच्या म्हणजे मी जर प्रॉपर्टी खापर पणजोबांची आहे असं आपण गृहीत धरली
तर ती प्रॉपर्टी खापर पणजोबा, पणजोबा, बाबा आणि मुलगा 1, 2, 3, 4 इथपर्यंतच्या पिढ्या या को पार्टनर म्हणून गृहीत धरल्या जातात. म्हणजे जरी ह्या 3 पिढ्यांमध्ये हे मूल हे जर मायनर असेल आणि जर वडिलांनी किंवा आजोबांनी पणजोबांनी त्या प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर हे अज्ञान मूल 18 वर्ष पूर्ण झाल्यानं तिथे जर त्या प्रॉपर्टीची खरेदी विक्री झालेली असेल, ऑफकोर्स विक्री झालेली असेल, तर ते ट्रान्झॅक्शन चॅलेंज करू शकतो. दॅट इज अ को पार्सनल. जे 4 पिढ्या असतील तर ते चारही त्या पिढ्यांचे ते सगळे वारसदार झाले त्याचे. Are you getting me? आता 2005 पूर्वी अशी सिच्युएशन होती की मुलींना अधिकार नव्हता वडिलोपार्जित संपत्ती, पण 2005 नंतर मुलींना सुद्धा समान मुलांसारखाच अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यांनाही को पार्टनर म्हणून ट्रीट केलं जातं. त्यामुळे 4 पिढ्यांमध्ये मुली सुद्धा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इक्वली मागू शकतात. आता याच्यामध्ये दुसरा एक प्रकार म्हणजे ही वडिलोपार्जित संपत्ती मी अशीच विकू शकते का? तर नाही. त्याच्यामध्ये त्यांनी कंडिशन्स घातले. जर मला माझ्या कुटुंबाचं पोटा पाण्याची सोय करायची आहे, खूप गरज आहे मला, तर प्रॉपर्टी विका. जर घरात लग्न कार्य आहे मुलांचं, तर माझ्याकडे पैसे नाहीयेत तर विका. मला कर्ज झालंय ते फेडायचंय म्हणून विका. अशा एक 2-4 त्या कंडिशन्स आहेत. त्या आणि त्यासाठी म्हणूनच तुम्ही फक्त अँसेस्ट्रल प्रॉपर्टी विकू शकता. सरसकट आता सरळ विकून टाकतात. त्यामुळे तुम्ही अग्रीमेंट एक्झिक्यूट करता त्यावेळेला हे 4 मधला एक कुठला तरी पॉईंट तुमच्या अग्रीमेंट मध्ये आहे का नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण तो जर क्लॉज नसेल, बाबा मी लग्न कार्यासाठी म्हणून गरज होती म्हणून विकलं, आजारपण होती म्हणून विकलं किंवा कर्ज झालं होतं म्हणून विकलं, याचा जर त्या अग्रीमेंट मध्ये क्लॉज नसेल आणि तुमचं पुढची 4थी पिढी जर मायनर असेल तर ती ते अग्रीमेंट जेव्हा चॅलेंज करेल त्यावेळेला ते अग्रीमेंट स्टँड होईल आणि एक्झिक्यूट झालेलं डॉक्युमेंट कॅन्सल करावं लागतं. म्हणजे ज्याला विकलंय त्याला ती प्रॉपर्टी परत द्यावी लागते. याच्यामध्ये आणखी येतो म्हणजे जसं म्हणतो तसं की 2005 पूर्वी स्त्रियांना अधिकार नव्हता. 2005 नंतर तो को पार्टनर म्हणून त्याच्यामध्ये ऍड केलं गेलं. पण त्याच बरोबरीने जेव्हा आता आपण म्हणतो नाही बहिणींना आता काही नकोय, त्यांनी हक्क सोडपत्र देऊन टाकलं. कशावर दिलंय? स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय. त्यांनी ऍफिडेव्हिट करून दिले, हक्क सोडला त्यांनी. असं नुसतंच कागदावर लिहून दिलेलं हक्क सोडपत्र व्हॅलिड होत नाही. ते रजिस्टर्डच असावं लागतं. आपण म्हणतो ना तिच्या लग्नाच्या वेळेला दिलंय, तिच्या वेळोवेळी आम्ही मदत केली, आता काय तिला ह्याच्यामध्ये द्यायची गरज नाहीये, ती कोर्टात उभी राहून माझा हक्क आहे म्हणून सांगू शकते. सब्जेक्ट ते जे काही प्रॉपर्टीचं आपण म्हणू ना की जसं म्हटलं की अँसेस्ट्रल प्रॉपर्टीचा विक्री व्यवहार चॅलेंज करता येतो, तशी मुलगीही ते चॅलेंज करू शकते. आणि त्यावेळेला जर ते असं दिसून आलं की घेतलेलं हक्क सोडपत्र हे जबरदस्तीने घेतलेलं आहे, नुसत्या स्टॅम्प पेपर घेतलेला आहे आणि असं चॅलेंज झालेलं हक्क सोडपत्रानुसार सुद्धा झालेला व्यवहार कॅन्सल करून तो पुन्हा रिस्टोर करावा लागतो. आता याच्यामध्ये वारसांची नावं चढवायची कशी? कारण हे तर सोपं आहे ना. याच्यामध्ये शहर म्हणजे आता मुंबई सारख्या शहरामध्ये काय शेअर सर्टिफिकेट अपडेट झालं की झालं. त्याच्यात आता नवीन 4 मुद्दे ऍड झाले की हे झालं तर झालं. तर त्याच्या बरोबरीने जेव्हा वारसांची नावं सातबारावर लावायची असतात त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आता तिथे कशी लावायची. तर तिथे आधी मुळात तलाठी ऑफिसला जाऊन लेटेस्ट सातबारे, मागचे काही सातबारे तुम्हाला गोळा करावे लागतात. त्याच्यानंतर जी व्यक्ती मयत पावली आहे त्याचा तुम्हाला मृत्यूचा दाखला त्याच्याबरोबर जोडावा लागतो. तुमचं नातं काय त्या माणसाबरोबर आहे ते सांगावं लागतं. त्याचा पंचनामा होतो आणि त्याच्यानंतर तुमची नावं सातबाऱ्यावर लावली जातात. त्यावेळेला 2-3 प्रकार होतात. आयदर सगळ्यांची नावं लावली गेली आहेत किंवा ठराविक माणसांचीच नावं लावली गेली आहेत, बहिणींची लावलीच नाहीयेत, वगळली गेली आहेत किंवा हक्क सोड आहे असं फक्त तिथे तोंडी वर्दी दिली आहे त्यामुळे त्यांची नावं नाही. तर त्यावेळेला तुम्ही प्रांताकडे तक्रार करून त्याच्यामध्ये आपलं नाव ऍड करण्यासाठीची विनंती करू शकता. त्यावेळेला त्याचा पुन्हा पंचनामा होतो, इन्व्हेस्टिगेशन होतं आणि त्याच्यानंतर सातबाऱ्याला नावं लागतात. पुन्हा इथे परस्पर तुम्ही विक्री व्यवहार करू शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही अशी प्रॉपर्टी कुठली विकत घेताय, प्रत्येकाला आपण म्हणतो विकतोय, मी माझी प्रॉपर्टी विकतोय, पण काही वेळेला असं होतं की ती जागा विकतही घेतो आपण. त्यावेळेला ते को पार्टनर सगळे ऍड झालेत का, ते सगळे सही करतायत का, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीने पेपर पब्लिकेशन करणं गरजेचं आहे की या कुटुंबाची प्रॉपर्टी आहे, ती मला विकू इच्छितात किंवा मी विकत घेऊ इच्छितो. याच्यामध्ये आणखीन कोणी वारसदार असतील तर त्यांनी 14 दिवसामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करावं आणि त्याच्यानंतर पुढचा व्यवहार करावा. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बोनाफाईड परचेसर ठरता
तर तिथला व्यवहार ओके गृहीत धरला जातो. पण तरीही पुन्हा मी तेच सांगेन, त्या अग्रीमेंट मध्ये कोणत्या कारणाने ती प्रॉपर्टी विकली जाते, ही जी मी तुम्हाला 2-4 कारणं सांगितली, ती त्याच्यामध्ये असणं अतिशय बंधनकारक आहे. ते नसेल तर तो व्यवहार कॅन्सल होणं खूप सोपं आहे. आपण म्हणतो केलंय ड्राफ्ट कोणीतरी, आपल्याला माहित नसतं की याच्यामध्ये काय पाहिजे. वारसदारांची प्रॉपर्टी, अँसेस्टर प्रॉपर्टी विकताना एक्झॅक्ट क्लॉज काय पाहिजे हे आपल्याला माहित नसतं. तो क्लॉज आपला वाचला गेला पाहिजे की हा क्लॉज आहे ना, देन यू आर सी. सो दीज आर द बेसिक कंडिशन्स अँसेस्ट्रल आणि सेल्फ अक्वायर्ड याच्यामध्ये. आता कोर्टाची प्रोसिजर, इथे जसं म्हटलं तसं एअरशिप सर्टिफिकेट पाहिजे. त्या केसमध्ये सुद्धा एअरशिप सर्टिफिकेट कंपल्सरी असतं. याच्यामध्ये आणखीन एक हे येतं म्हणजे रिसे. रिलीज डेट. याच्यामध्ये आयदर ही सगळी जी भावंड आहेत किंवा बाकीचे नातेवाईक आहेत ते कुणाच्या तरी एकाच्या नावाने हक्क सोड करतात आणि त्याच्यानंतर तो विक्री व्यवहार होतो. हा एक मुद्दा. दुसरा होतो पार्टिशन केलं जातं की त्याच्यामध्ये ते तोंडी आहे का लेखी आहे. आय विल सजेस्ट अ लेखी पार्टिशन. त्या पार्टिशनच्या बेसिसवर फेरफार होतो. सातबाऱ्याबरोबर फेरफार तुम्ही बघितला असेल, म्युटेशन एंट्रीज होतात. त्याच्यामध्ये असं गोल सातबारा पाहिला असेल कुणी, त्याच्यावर असं गोल केलेला असतो, त्यात नंबर टाकलेला असतो. तुम्ही तलाठी ऑफिसनं फेरफार काढून घेतलेत, तो नंबर टॅली केला तर तुम्हाला ते कळतं की काय ह्याचा रेफरन्स काय आहे. मग ह्या व्यक्तीने या तारखेला अशा अशा अग्रीमेंट ते विकलं, ते गोल केलंय आणि आता ह्या नवीन माणसाचं नाव चढलंय. दॅट इज कॉल्ड एज फेरफार. त्यामुळे तुम्ही फक्त सातबारे घेऊ नका, त्याच्याबरोबर फेरफार घ्या. ते गोळे केलेले आकडे काय आहेत, त्याच्याशी संबंधित काय एंट्री झाली आहे आणि ती प्रॉपर्टी पुढे आली आहे, ते टॅली करून पुढे घ्या. मग त्याच वेळेला जेव्हा ही अँसेस्ट्रल प्रॉपर्टी तुकडे केली जाते, वारसांमध्ये वाटणी केली जाते पार्टिशन डीडनी, तेव्हा त्याचा पुन्हा वेगळा सातबारा निघतो किंवा त्याच सातबाऱ्यामध्ये प्रत्येकाचं नाव त्याच्यासमोर ऍडमेजरिंग एरिया दिला जातो वेगळा वेगळा. जे सामायिक जमीन असते तिथे खालती लिहिलं जातं सामायिक आणि त्याचा पुन्हा ऍडमेजरिंग एरिया किती आहे तो लिहिला जातो. तर सातबारा पहिल्यांदा वाचायला शिकतो की त्याच्यामध्ये काय काय असतं. फक्त एका माणसाचं नाव दिसतं म्हणजे ह्या माणसाच्या नावावर आहे अशा याच्यामध्ये भ्रमात राहू नका. त्याच्या म्युटेशन एंट्रीज क्रॉस चेक करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत एखादी प्रॉपर्टी विकत घेताना किंवा विकताना सुद्धा फॉर दॅट मॅटर सर्च घेऊन, आपल्याच प्रॉपर्टीचा सर्च घेऊन ती प्रॉपर्टी विकणं श्रेयस्कर ठरतं. की काही वेगळ्या एंट्रीज झालेल्या नाहीयेत ना की ज्या मला माहिती नाहीयेत, त्या म्युटेशन एंट्रीज कॅरी फॉरवर्ड झाल्या नाहीयेत सातबाऱ्यावर. कारण आपण प्रत्येकाला काही लेटेस्ट सातबारा मागत नाही. जेव्हा विकायची वेळ येते किंवा विकत घ्यायची वेळ येते त्याच वेळेला आपण लेटेस्ट सातबारा, त्यावेळेच्या म्युटेशन एंट्री ज्या मागच्या आहेत त्याच कॅरी फॉरवर्ड झाल्या आहेत, तर नवीन त्याच्यामध्ये कुठल्या ऍड झाल्या आहेत, नवीन ऍड झाल्या तर त्या कुठल्या ह्यानी झाल्या आहेत, त्या चेक करणं बंधनकारक राहतं. या हिंदू जॉईंट फॅमिली किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये बऱ्याचदा असं होतं की तोंडी किंवा फॅमिली सेटलमेंट डीड एक्झिक्यूट केलं जातं. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते जास्तीत जास्त 1000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेलं फॅमिली सेटलमेंट डीड असतं, विच इज नॉट अ फुल प्रूफ डॉक्युमेंट टू अपडेट युअर सातबारा. आमच्यामध्ये ठरलंय हा फ्लॅट याला, इथली जमीन त्याला, तिकडचं याला, हे असं चालणार नाही. प्रत्येक प्रॉपर्टीचं वेगळं वेगळं डॉक्युमेंट एक्झिक्यूट केलं गेलं पाहिजे. सेटलमेंट डीड म्हणजे ट्रीटेड ऍज अ पार्टिशन डीड, त्याला प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आणि ते रजिस्टर व्हावं लागतं. रिलीज डीड, जेव्हा बहिणींकडनं हक्क सोड घेताय त्यावेळेला ते विना मोबदला आहे का मोबदल्या सकट आहे त्याचाही क्लिअर कट उल्लेख त्या ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आउट ऑफ लव्ह अँड अफेक्शन हा शब्द नसतो, तो फक्त गिफ्ट डीड मध्ये असतो. मला मोबदला नको आहे असे शब्द असतात फक्त, पण आउट ऑफ लव्ह अँड अफेक्शन आय एम सेंडिंग दिस इज ओनली इन अ गिफ्ट डीड. सेकंडली, गिफ्टेड ज्या वेळेला आपण म्हणू की सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी आहे, वारसांच्या पासून थोडीशी वेगळी जाऊन थोडंसं सांगते की काही वेळेला कोर्टाची ऑर्डर झालेली असते, गिफ्टेड एक्झिक्यूट करा किंवा ओनरशिप ट्रान्सफर करा एक्स वाय झेड या व्यक्तीला. त्यावेळेला त्या डॉक्युमेंट मध्ये सुद्धा असा पूर्ण उल्लेख पाहिजे की ह्या कोर्टाच्या ह्या ऑर्डरनुसार ही प्रॉपर्टी एक्स ही व्यक्ती वाय या व्यक्तीला गिफ्ट करत आहे, असा उल्लेख करून जे डॉक्युमेंट एक्झिक्यूट होतं दॅट विल बी ट्रीटेड ॲज व्हॅलिड डॉक्युमेंट. कारण तिथे आपण नुसतं ती विकली किंवा ह्यांनी ह्याला सोल्ड केली अशा पद्धतीचं नुसतं बेसिक ड्राफ्ट जो आपले एजंट देतात
जे आपले घर दाखवणारे एजंट असतात त्यांचा फिक्स ड्राफ्ट असतो, त्याच्यामध्ये तुमच्या कंडिशन्सना ऍप्लिकेबल प्रत्येकाला ड्राफ्ट असतोच असं नाही. मग त्या वेळात ते वर्डिंग वापरलं गेलंय का, मग कोर्टाने मला डायरेक्शन दिलंय की हे याला द्यायचंय, तशा उल्लेख असलेलं अग्रीमेंट तिथे एक्झिक्यूट होणं गरजेचं आहे. सो दीज आर द बेसिक थिंग्स where the property can be transferred with respect to self-acquired and ancestral. We can go for a question answer. ही बेसिक कन्सेप्ट आहे. आता आपण प्रश्न स्वरूपात घेऊया. will अनकंडिशनल आहे. 3% स्टॅम्प ड्युटी आहे ना त्याला. हो, प्रोबेटला 75,000 मॅक्झिमम कोर्ट फी आहे, त्याला स्टॅम्प ड्युटी नाहीये. दॅट इज अ कोर्ट फी. विल ही तुम्ही साध्या कागदावर केली तरी इट इज व्हॅलिड. मी आज केलेली विल आहे, मला 4 दिवसांनी वाटलं नाही मला ह्याला नाही याला द्यायचंय, तर त्याच्यामध्ये की मी आधीच्या तारखेला केलेला जो काही कागद आहे तो रद्द बातल आणि आजचा व्हॅलिड धरावा. दॅट डॉक्युमेंट विल सुपरसीड द अर्लियर वन. तेच म्हटलं मी, प्रोव्हिन्सेस जे आहेत मुंबई, कलकत्ता, दिल्ली, या ठिकाणी प्रोबेट असणं कंपल्सरी आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. पण वी विल सजेस्ट टू गो फॉर अ प्रोबेट, कारण ते डॉक्युमेंट एक्झिक्यूट करणं किंवा ट्रान्सफर करणं सोपं जातं. 75,000 कोर्ट फी आणि ऍडव्होकेट फी विल डिफर. मी विलचं एक्सप्लेन करते. माझी नाही, मी मला प्रश्न कळला तुमचा. प्रोबेटचं रजिस्ट्रेशनशी काहीच संबंध नाही. प्रोबेट इज ऑर्डर इश्यूड बाय कोर्ट आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ विल अँड फॉर द एन्फोर्समेंट ऑफ विल. म्हणजे मी आज विल केलं, मी वारले, अमिताला माझा एक्झिक्युटर म्हणून नेमलं, नाव एक्स वाय व्यक्तीच्या नावाने काही प्रॉपर्टी केली आहे, तर बिंग एक्झिक्युटर शी विल गो टू कोर्ट अँड से दॅट ही विल या माणसाने केलेली होती, त्यांना ही प्रॉपर्टी या एक्स वाय झेड या माणसाला द्यायची आहे, तर कोर्टाने तशी ऑर्डर द्यावी. तेव्हा तिच्या नावाने प्रोबेट इश्यू करते आणि ती प्रॉपर्टी त्यांच्या नावाने ट्रान्सफर करते. सो दॅट इज अ प्रोबेट. ते प्रोबेटसाठी वेगळं रजिस्ट्रेशन नाही होत. प्रोबेट ही कोर्टाकडनं येणारी ऑर्डर आहे. बिकॉज इट विल टेक yes will has to be registered or it is not necessary that will has to be registered. You may or may not register a will. असणं सोयीस्कर आहे, कारण ते कुणाला द्यायचंय नक्की हे प्रोबेट घेण्यासाठी एक्झिक्युटर असणं कधीच. हो हो येस. माझी एक प्रॉपर्टी ठाण्यात आहे, एक प्रॉपर्टी मुंबईत आहे, असं धरू आपण, अगदी चेकनाक्याचाच फरक आहे. तरी सुद्धा मला जर एक प्रॉपर्टी माझी मुंबईत असेल तर मला प्रोबेट घेणं बंधनकारक आहे कायद्याने. तुम्ही विल नो 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 युअर बेनिफिशरीज अँड युअर एक्झिक्युटंट विल बॉदर. येस. तुमच्या वारसाना. येस 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 येस. हा विल विल हा विषय आपला सर मागच्या वेळेला डिस्कस झालाय, म्हणून मी त्याचा फक्त रेफरन्स दिला इथे. प्रोबेट घ्यावं लागतं ते आपल्या वारसांना घ्यावं लागतं. नाही नाही कंपल्सरी नाही म्हटलं. मी आज रजिस्टर्ड विल केली समजा, आणि उद्या मला वाटलं की ह्या विल मध्ये मी जे काही लिहून ठेवलं होतं तसं मला नाही करायचं, मला ही प्रॉपर्टी एक समजा वायला द्यायची, आणि मला जर ते रजिस्टर करता आलं नाही तर मी तो जो नवीन कागद लिहिन आणि त्याच्यामध्ये वर्डिंग असेल की आधी केलेलं विल रद्द बातल होत आहे, तर माझा तो लिहिलेला अनरजिस्टर्ड कागद सुद्धा सुपरसीड होतो रजिस्टर्ड विल. नाही नाही नाही, ती प्रोबेट आपले वारस करणार, ती प्रॉपर्टी आपल्या नावाने ट्रान्सफर होण्यासाठी. एक्झिक्युटर नेमणं कंपल्सरी नाहीये पण गरजेचं.
तेव्हा त्या बेनिफिशरीला प्रोबेट घेणं बंधनकारक आहे. नाही नाही. तुमची प्रॉपर्टी मुंबई, दिल्ली, कलकत्ता इथे असेल तर प्रोबेट बंधनकारकच आहे. आणि आता 2022 सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सुद्धा म्हणतं की इट इज ऍडवायझरी टू गेट अ प्रोबेट वेअर एव्हर युअर प्रॉपर्टी. ऍडवायझरी इज नॉट कंपल्सरी. नाही नाही, त्याला प्रोबेटच लागतं. प्रोबेट घ्यावंच लागतं. तुमची प्रॉपर्टी जर मुंबईत आहे, तुमची प्रॉपर्टी जर दिल्लीत आहे, तुमची प्रॉपर्टी जर कलकत्त्यात आहे आणि तुम्ही विल केलं की ती प्रॉपर्टी एक्स या माणसाला मिळावी, तर तुमचं विलच मुळात एक्झिस्टन्स मध्ये येणार तुमच्या मृत्यूनंतर. तेव्हा तो एक्स या माणसानी कोर्टात प्रोबेट ऑप्टेन करणं त्याला बंधनकारक आहे. पण तुमची प्रॉपर्टी पुण्यात असेल तर इट इज ऍडवाइज टू ऑप्टेन अ प्रोबेट. इट इज नॉट कंपल्सरी टू ऑप्टेन अ प्रोबेट. येस. विकायला त्रास होतो कारण लोनच्या वेळेला ना बँका आता खूप स्ट्रिंजंट झाल्या आहेत. त्या म्हणतात बिल आहे तर प्रोबेट आणा. कारण ते नंतर कुठेतरी चॅलेंज झालं की त्यांना सरफेस इम्प्लिमेंट करताना त्रासदायक. मी तेच म्हटलं की विल पेक्षा आय विल सजेस्ट टू गो फॉर अ कंडिशनल गिफ्ट. येस येस, इज ऍडवाइस. येस येस येस. समजा मला 4 मुलं आहेत, XYZ अशी मुलं आहेत, तर त्याच्यामधलं एक्स जर निधन झालं तर त्याची पत्नी हयात असेल तर त्याच्या पत्नीला तुमच्या मुलाला जो काही शेअर मिळणार आहे तो ट्रान्सफर होईल. जर पत्नी आणि मुलगा किंवा मुलगी त्याला आहे असं आपण समजू, तर पत्नी आणि मुलं यांच्यामध्ये त्या एक्स या माणसाचा शेअर डिस्ट्रीब्यूट होईल. तुम्ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना समजा माझा फ्लॅट आहे. बरोबर. बरोबर. त्या एका व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याची जी पत्नी आणि मुलं आहेत त्यांनी पुन्हा त्या लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं स्वतंत्र घ्यावं लागतं. कारण हा एक्स या व्यक्तीचा शेअर जो आहे त्याचे वारसदार मी पत्नी म्हणून आणि मुलगा आहोत, तर आमच्या नावाने तो एक्सच्या व्यक्तीचा शेअर ट्रान्सफर व्हावा म्हणून त्याच्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. कशाबद्दल? हो. नॉमिनेशन नाही चालणार. नॉमिनेशन नाही चालणार. नॉमिनेशन नंतर इट इज सोसायटीवर असं बंधनकारक आहे शक्यतो की तुम्ही एखादी व्यक्ती निधन पावल्यानंतर त्यांना प्रोव्हिजनल शेअर सर्टिफिकेट इश्यू केलं जातं की कायद्याची पूर्तता करा, कोण जो त्याचा खरा वारसदार आहे त्याची कोर्टाकडनं ऑर्डर आणा. तोपर्यंत एक्स या व्यक्तीच्या नावाने नॉमिनी आहे म्हणून आम्ही प्रोव्हिजनल शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करतोय. कोर्टाची ऑर्डर आली, लिगल एअर प्रूव्ह झाला की शेअर सर्टिफिकेट त्याच्या नावाने ट्रान्सफर केलं जाईल. पण दुर्दैवाने सोसायट्या तसं करत नाहीत. सोसायट्या नॉमिनेशन बघतात आणि त्याच्या नावाने शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करतात. ही इज अ कस्टोडियन. ही इज अ कस्टोडियन. ही इज अ कस्टोडियन. ही कॅनॉट सेल इट आउट. बरोबर आहे. बरोबर आहे. अहो वार नवरा बायको एकमेकांशी भांडतात, वारस तर पुढची गोष्ट आहे. सर्टिफिकेट लागलं का? मला वाटतं प्रश्न ज्यांना विचारते त्यांनी हात वर करावे. क्वेश्चन्स नको.
एकुलती एक मुलगी असेल तर मी म्हणेन कंडिशनल गिफ्ट डीड करा. गिफ्ट डीडला प्रोबेट नाही, गिफ्ट डीडला ओनरशिप इमिजिएटली ट्रान्सफर होतं. मुलींनी सांभाळलं नाही तर कोर्टामध्ये जायचं आणि आपली प्रॉपर्टी परत घ्यायची. बरोबर. 3% मार्केट व्हॅल्यूच्या 3%. प्रेझेंट मार्केट व्हॅल्यू. काय काय म्हणता? हो. शेअर सर्टिफिकेटला आणि जी बँकेतली ठेव आहे किंवा म्युच्युअल फंडला आहे त्याला सक्सेशन सर्टिफिकेट लागतं. दॅट इज मुवेबल प्रॉपर्टी. नॉमिनेशन कंपल्सरी असलं तरी बँक टू बँक त्यांच्या पॉलिसीज व्हॅरी होतात किंवा इन्स्टिट्यूट टू पॉलिसी व्हॅरीज होतात. त्यावेळेला ते म्हणतात की तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट आणा. त्याच्यामध्ये ढोबळमानाने लिहिलं जातं की ह्या ह्याच्यामध्ये असलेल्या ह्या सर्व ठेवी एक्स या माणसाला मिळाव्या. बँकेमधल्या ठेवी ज्या असतील त्या माझ्या मरणाच्या वेळेला त्या यांना ट्रान्सफर करा. एका वेळेस एकच. इज इट अ इंडिव्हिज्युअल केस? हायपोथेकेशन मध्ये याच्यामध्ये विल केल्यानंतर बाकीचे वारसदार हे तुमचं विल चॅलेंज करू शकतातच. त्याच्यामध्ये एनओसीचा संबंधच नाही. तुम्हाला कोर्टाची ऑर्डर घेऊन कोर्टात प्रूव्ह करावं लागतं मी त्याचा कसा वारस आहे. हक्क सोड असेल तर काय संबंध आहे. तरी सुद्धा जर तुमची प्रॉपर्टी मुंबईत आहे तर प्रोबेट तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. येस बरोबर. म्हणूनच गिफ्ट डीड करा आणि प्रश्न सोडवा. एक वेळेस एकच. काय म्हणताय? तीन नाही मी सीए नाही सर. अमिता मॅडमना विचारा. नाही गिफ्ट टॅक्स फक्त तुमचे ब्लड रिलेशन असेल गिफ्टला तरच टॅक्स लागेल. एफडी ला नॉमिनी असेल तर काही बँकांमध्ये सक्सेशन सर्टिफिकेट आणा म्हणून सांगतात. काही बँका नॉमिनेशनच्या बेसिसवर अमाऊंट ट्रान्सफर करतात. बँक टू बँक ते थोडंसं व्हॅरी होतंय पण इट इज बेटर टू ऑब्टेन सक्सेशन सर्टिफिकेट. हा तुम्ही विचारा. मॅक्झिमम 75,000 कोर्ट फी मॅक्झिमम 75,000. प्रॉपर्टी व्हॅल्यू काय आहे त्या बेसिसवरती व्हॅरी होते. ती जर मॅक्झिमम 8-10 लाखाच्या पुढे जात असेल तर 75,000 रुपये कोर्ट फी आहे. तू विचार. एक मिनिट. हा बोल. जो बिल चॅलेंज करणार आहे किंवा जो बिल मला माझ्या बेनिफिट मध्ये यावं असं वाटतं इट द ड्युटी लाईज ऑन दॅट पर्सन टू प्रूव्ह दॅट बिल की त्याच माणसाने मला मेल केला होता. तुम्ही विचारा. तुम्हाला कोर्टात सिद्ध करून घ्यावं लागतं. गिफ्टेड करा ते चौघांच्या नावाने. मयत झाले ना मग त्यांना सक्सेशन एअरशिप सर्टिफिकेट घ्यावं लागेल. एअर सर्टिफिकेट घेतल्यानंतर 4 माणसांच्या नावाने प्रॉपर्टी देतं कोर्ट. त्याच्यानंतर बाकीच्या तिघांनी ज्याचं नाव तुम्हाला रेकॉर्डवर ठेवायचंय
त्याच्या नावाने हक्क सोडपत्र किंवा गिफ्ट डीड करणं गरजेचं आहे. त्यांचा शेअर एक्स या माणसाच्या नावाने ट्रान्सफर करायला पाहिजे. त्यावेळेला तो इंडिव्हिज्युअल प्रश्न ना, मी तेच म्हटलं त्यांनी हक्क सोडायचा तर पैसे घेऊन हा हक्क सोडायचा का नाही सोडायचा, केस टू केस डिफर्स. भाडाची त्यांची प्रोसिजर नाही देणार. तुमचं एक मिनिट एक मिनिट एक मेडिकल सर्टिफिकेट वगैरे दिलं असेल ना त्याच्यामध्ये. मी एक विल केली त्यावेळेला मेंटली साऊंड होते. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक कन्स्ट्रेंट. मिनिट हा, देतो तुम्हाला. हो त्यांना, बोला. पण मी ज्यांनी त्याला 2-3 गोष्टी आहेत ना. एक तर मी सज्ञान होते, मी मेंटली आणि फिजिकली फिट होते आणि मी 2 माणसांच्या प्रेझेन्स मध्ये सही केली आहे. बाकीच्या 3 गोष्टी विल सुपरसीड ना. गव्हर्नमेंटने डिसाईड केलेली आहे स्टॅम्प ड्युटी ती. सेल इज अ डिफरंट थिंग, गिफ्ट डीड इज अ डिफरंट थिंग. सेल साठीची स्टॅम्प ड्युटी वेगळी आहे, गिफ्ट डीड साठीची स्टॅम्प ड्युटी वेगळी आहे. नाही, सब रजिस्टर ऑफिस मध्ये रेडी रेकनर रेट येतो, त्याच्या बेसिस वरती मार्केट व्हॅल्यू डिसाईड. तुम्ही विचारा. एक मिनिट हात वर करा. क्लास 1 म्हणजे पत्नी, मुलगा, मुलगी, दीज आर द क्लास 1. म्हणजे जे इमिजिएट आपले नातेवाईक आहेत ते. त्याच्यानंतर वडिलांचे नातेवाईक येतात आणि त्याच्यानंतर आईचे नातेवाईक येतात. तिथं क्लास 1, क्लास 1, क्लास 2. तुम्ही विचारा. तुमचे जे प्रश्न एकाच वेळेस विचारा. परत हात वर करून दुसरा तिसरा असं विचारू नका. हॅलो. आई आणि वडिलांच्या जॉईंट ॲग्रीमेंट होतं आणि वडील एक्सपायर झाले. वडिलांनी नॉमिनेशन मध्ये 100% आईचं नाव दिलं आणि वडील एक्सपायर झाले. त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट झालं. नवीन ॲग्रीमेंट प्रमाणे सोसायटीच्या रेकॉर्डला फक्त एकाचंच नाव आईचंच लागलं 100%. म्हणून त्याने रिडेव्हलपमेंट मध्ये तिचंच नाव करून नवीन ॲग्रीमेंट बनवलं 100%. आता असा प्रश्न आहे की त्यांना जी 4-5 मुलं आहेत तर ते त्यांनी काय प्रिकॉशन घ्यावी की पुढे त्यांना प्रॉब्लेम येऊ नये. ते गिफ्ट डीड बनवावी, विल बनवावं की काय? तुम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटचं अग्रीमेंट वाचता, डेव्हलपमेंट अग्रीमेंट तुमच्यातले किती जणांनी वाचलंय मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये क्लॉज असतो की जर तुमच्यापैकी कोणी मयत झालं तर त्यावेळेला त्याच्यानंतरचं शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर होताना किंवा त्याच्या नावाने अल्टरनेट अकॉमोडेशन अग्रीमेंट होताना इट इज ऍडवाइज टू ऑब्टेन अ कोर्ट ऑर्डर आणि त्याच्यानंतर जो प्रॉपर लिगल एअर आहे त्याचा त्यांच्या नावाने डॉक्युमेंट एक्झिक्यूट होणं गरजेचं आहे. म्हणजे आईच्या नावाने ट्रान्सफर केलं, इट इज अ फॉल्टी डॉक्युमेंट फर्स्टली. सेकंडली आईच्या नावाने केलं, आता तुम्ही ते चॅलेंज करू शकता. एअरशिप सर्टिफिकेट घ्यायचं. आई सकट बाकीची जी 3-4 मुलं आहेत त्यांचाही त्याच्यामध्ये इक्वल राईट तयार होतो. म्हणजे ते 100% शेअर डिवायडेड 25% आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर एका कोणाच्या नावाने द्यायचं असेल तर तिथे तुम्ही रिलीज डीड किंवा गिफ्ट डीड एक्झिक्यूट करू शकता. तिथे विल करून उपयोग नाही, कारण त्याचे सगळे मेल्यानंतर ती प्रॉपर्टी ट्रान्सफर. आता ते आम्हाला एक ऍडवाइस दिला की आता आई जे आहे तिचा जो 50% शेअर आहे तो 100% होता ना. 100% होता, पण लिगली 50%च आहे जरी दाखवला तरी ना. कारण 50-50 मध्ये आहे. आम्हाला इथं 50 वडिलांचा आहे, त्याच्यात 6 भाग होणार आणि त्यातला आहे. पण गिफ्ट डीड बनवताना गिफ्ट डीड बनवताना फक्त आईचाच शेअर आहे, बरोबर. तोच तो गिफ्ट करू शकतो आणि तो तुम्ही गिफ्ट करून घ्या आणि जो वडिलांचा शेअर आहे त्याला तुम्ही प्रोबेट हे सक्सेशन साठी बनवा. बरोबर आहे असं? बरोबर. मध्ये पार्टनरच्या नावाने पूर्ण प्रॉपर्टी असेल आणि जर रिडेव्हलपमेंट मध्ये गेली तर त्यावेळेला त्या पार्टनरच्याच नावाने व्हायला पाहिजे ना. Will मध्ये त्याच्यात असेल. Will मध्ये असेल. तुम्ही विचारा. प्रॉपर्टी केली जाते नावावर असेल ती स्वतः कमवती नसेल तर आणि तिने वील केली असेल ती वील म्हणजे असं राहते. ऑफकोर्स पत्नीच्या नावाने जर प्रॉपर्टी केली की तिचा मालकी हक्क एस्टॅब्लिश झाला.
त्यामध्ये कमवती गिफ्ट करू शकते, सेल करू शकते, विलनी दुसऱ्याला देऊ शकते, लिव्ह अँड लायसन्स वर देऊ शकते, पार्टली सेल आउट करू शकते. नाही, तुम्ही तुमच्या हयातीमध्ये जर पत्नीच्या नावाने दिलं असेल तर पत्नी टोटली ओनर झाली. विलनी दिलं असेल तर आणि ती जर मुंबईत असेल तर तुम्हाला प्रोबेट करून तिची ओनरशिप एस्टॅब्लिश करायला पाहिजे. देन शी कॅन सेल इट आउट. विचारा तुम्ही. एक मिनिट मागे. एक मिनिट बसा. नाही, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी बद्दल आहे की अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये नावं आलेली आहेत. आता 4 जनरेशन मधल्या 4 मुलांची नावं आलेत. आता ती त्यांना सेल करायची असेल तर त्यांची मुलं जी आहेत ती आता म्हणजे मायनर नाही आहेत. तर त्यांना त्यांची पण कन्फर्मिंग पार्टी म्हणून ऍड करा. पण म्हणजे त्यांची पण कन्फर्मिंग consent- पार्टी म्हणून ऍड करा. मी जसं म्हटलं तसं को पार्सनल जे आहेत 4 पिढ्या त्या जर हयात असतील त्या सगळ्यांच्या सह्या पाहिजेत. आणि Yes. त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हंटल तसं की अँसेस्ट्रल प्रॉपर्टी विकताय, तर विकताना ह्या 2-3 कंडिशन्स मी ज्या सांगितल्या की पैशाची गरज आहे म्हणून, कर्ज फेडायचंय म्हणून, लग्न कार्य आहे म्हणून, उदरनिर्वाह चालवायचा आहे म्हणून आम्ही ते विकतोय, हा क्लॉज पाहिजे, त्याच्यात म्हणजे त्यांच्या म्हणजे मुलांची सुद्धा हे घ्यायची. कन्सेंट पाहिजे. एक मिनिट खाली बस. एक आमच्या पश्चात जेव्हा येतं तेव्हा ते विल होतं. तुम्ही विचारा. मला एक बहीण आणि भाऊ आहे. शेअर सर्टिफिकेटवर माझं नाव आहे. आई वारली तर तुमच्या आईच्या शेअर मध्ये तुमच्या बरोबर बाकीचे सगळे वारसदार येणार. नाही, बरोबर त्यांनी रिलीज तिने रिलीज दिली तर एक्सक्लुझिव्हली तुमच्या नावाची प्रॉपर्टी. बरोबर ना. पण मग इज इट कंपल्सरी? आई जर जिवंत आहे आणि तिने रिलीज डीड केलं असेल नाही, आईने केलं. आई गेल्यानंतर माझ्या बहीण भावाने केलं. त्याचं काही नाही, मेयरशिप सर्टिफिकेट पाहिजे, कारण आईच्या शेअर मध्ये तुमच्या सकट बाकीची भावंड आहेत. पण त्याच्या बहीण पण भावाने ते तुम्ही ही नॉन लिगल एअर आहात ना, हो. अनावरस मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये हक्क आहे ना, ते कुठे प्रूव्ह झालं की बाकी कोणी नाही, तुम्हीच फक्त लिगल एअर आहात म्हणून. आपण काय? लॉजिकली कोर्टामध्ये ज्या वेळेला तुम्ही एअरशिप साठी ऍप्लिकेशन करता त्यावेळेला 30 ते 45 दिवसाचं पब्लिकेशन केलं जातं कोर्टातर्फे. ओके. ऑब्जेक्शन क्लेम केले जातात आणि ऑब्जेक्शन काही आली नाहीत तर तुमच्या वारसांच्या नावाने ऑर्डर इश्यू होते. पण- आणि ही ऑर्डर ओरिजिनल मध्ये इश्यू होते आणि समजा आणखी 10 वर्षांनी जरी अनावरस व्यक्ती कोणी हजर झाले आणि म्हणले, मी याचा वारसदार आहे आणि इफ ही प्रूव्स दॅट आय एम ऑल्सो लिगल एअर ऑफ दिस प्रॉपर्टी, देन दॅट ऑर्डर विल बी रिवोक्ड अँड द प्रॉपर्टी विल बी इक्वली डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द चिल्ड्रन. आणि सपोज आय गिव्ह इंडेमनिटी बॉन्ड. इंडेमनिटी बॉन्डला काही अर्थ नाही याच्यात. अच्छा. मॅडम तुम्ही विचारा. लँड मॅटर्स मध्ये याच पद्धतीने जाणार आपण. त्यांचे वारस लागतात ना त्याच्यावर सर. नाही तो जी व्यक्ती मयत झाली त्याची बायका मुलांचा त्याच्यामध्ये राईट एस्टॅब्लिश होतो. मुलांचं नाव नाही, मुलांचं नाव आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये जे कोणी एक्सपायर झालंय त्याचे वारस पुढे पुढे चढत जाणार. मॅडम एक मिनिट. हे जे बिल वगैरे करायचं आपण समजा एचयूएफ म्हणून प्रॉपर्टी विकत घेतली तरी सुद्धा बिल करावं लागेल. पण विकत घेतली एकदा की आपली झाली ना ती, हा. त्याचा एचयूएफशी काही संबंध नाही. पण एचयूएफ ची प्रॉपर्टी विकत घेताना बऱ्याच काळजीपूर्वक पद्धतीने ती घ्यावी लागते. नाही एचयूएफची प्रॉपर्टी ट्रान्सफर ऑटोमॅटिक को पर्सनलला होणार का त्याच्यासाठी सुद्धा सक्सेशन सर्टिफिकेट वगैरे घ्यावं लागेल? सक्सेशन तर लागतंच त्याच्यामध्ये, कारण कोपार्टनर्स किती आहेत. हा. मी जसं म्हटलं तसं आईच्या पोटात असलेलं बाळ हे जर 4थी पिढी असेल आणि ते जन्माला आल्यानंतर 18 वर्षाचं झाल्यावर ते जर एखादं ट्रान्झॅक्शन झालं असेल तर ते बाळ ते चॅलेंज करू शकतं. एचयूएफ ला सुद्धा सक्सेशन सर्टिफिकेट जरूर Yes. ते आपल्याला कोर्टाकडनं घ्यावं लागेल. ओके. आणि पार्टिशन डीड आणि रिलीज डीड याच्यामध्ये काय फरक आहे? पार्टिशन डीड म्हणजे माझी 2-3 ठिकाणी प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये शेतजमीन आहे, फ्लॅट आहे, तर ते कुणाला द्यायचे आहे त्याच्या संदर्भातली तुमचं झालेलं अग्रीमेंट 4 भावंड असतील तर पार्टिशन.
तुमचा हिस्सा डिमार्केट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो सेल्फ ऍक्वायर्ड नाही आणि तुम्ही त्या एकट्या विकू शकत नाही. तेव्हा काय म्हणतात जॉईंट प्रॉपर्टी आहे त्यामध्ये तुमच्यामध्ये पार्टिशन डीड होणं गरजेचं आहे. तुमचा हिस्सा डिमार्केट केला की देन यू कॅन सेल इट आउट. पण तुम्हाला जर तुमचा विकायचा तर बाकीच्यांना सगळ्यांना कन्सेंटिंग पार्टी करावं लागेल. रिझर्वेशन टाकायचा अधिकार सरकारला आहे. सलग 3 वर्ष पडीत जमीन राहिली की शक्यतो सरकार ते अक्वायर करायची तरतूद आहे. हो ते इक्वली एंटायटल आहेत. इक्वल राईट आहे. हो हो. त्याच्यामध्ये नवऱ्याच्या नावाने फ्लॅट असेल आणि त्याचे जर 50% शेअर तुमच्या नावाने ट्रान्सफर करायचे, अगदी 5% 1% सुद्धा शेअर त्या प्रॉपर्टीतला दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर करता येतो विथ अ गिफ्ट डीड. हो 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 गिफ्ट डीड. नॉमिनेशन करा हे कंपल्सरी सांगतात ते, कारण त्याला कस्टोडियन मिळतो की कुणाकडे द्यायचंय बाबा याचा लीगल इयर सापडेपर्यंत. त्यासाठी ते नॉमिनेशन करा म्हणतात. त्यामध्ये सक्सेशन सर्टिफिकेट नॉमिनेशन वाल्यांनी आणून मग ते ताब्यात घेणं श्रेयस्कर आहे आणि कायद्याने सुचवलेलं आहे. जॉईंट होल्डर असेल तर आयदर ऑफ सर्व्हायव्हरला मिळून जाईल. नॉट नेसेसरी. एनीबडी कॅन बी. सगळ्यांचे झाले असले तर मी एक प्रश्न विचारतो. मॅडम 1955चा कायदा आता सरकारने काढला. काही ठिकाणी 1955चा कायदा करून बऱ्याच जणांची नावं कटली. आता तो कायदा सरकारने काढल्यामुळे पुन्हा नावं टाकू. पण हयात नसतील तर त्यांचे हे नाही फारच. ओके. होतात. एअरशिप सर्टिफिकेटला अप्लाय करायचं त्यांनी. होता. या मुव्हेबल प्रॉपर्टी आणि मुव्हेबल प्रॉपर्टी लँड आहे आणि शेअर्स आहे, तर या दोन्हीसाठी एकच सक्सेशन सर्टिफिकेट चालतं का वेगवेगळं? मुवेबल साठी चालतं पण फ्लॅटचं नॉमिनेशन करायचं नाहीये. पुढे नाही. सेल वगैरे करायचं तर वी सजेस्ट यू टू गो फॉर एअरशिप सर्टिफिकेट. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बँकेतल्या ठेवी म्युच्युअल फंड वगैरे ट्रान्सफर तुम्हाला करून घ्यायचे असतील सक्सेशन सर्टिफिकेट का. वन अँड द सेम तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये अप्लाय करा. झाले सगळ्यांचे प्रश्न विचारून? एकदा हात वर केल्यावर सगळे जे प्रश्न असतील ते एकदम विचारा. सारखे सारखे हात वर करू नका. माझा हात केव्हापासून वरचा आहे. माझ्या नावाने गिफ्ट केलं तुम्ही आणि मी उद्या मयत झाले तर माझे पती किंवा माझी मुलं यांना एअरशिप सर्टिफिकेटला अप्लाय करावं लागतं. नाही करत. नाही करत. जर जॉईंटली ओन्ड प्रॉपर्टी आहे पत्नीची आणि माझी असं आपण समजू, त्यातलं एक स्पाऊस एक्सपायर झालं तर त्या स्पाऊसचा हिस्सा जो आहे तो उरलेला स्पाऊस आणि त्यांची मुलं त्यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो.
त्यामुळे एअरशिप सर्टिफिकेट पाहिजे. हा, म्हणजे आता मला ऐकून हॅलो, फ्लॅट सोसायटीमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही एक पॉइंट रेज केला की अनोरस कोणी तुम्हाला ऑब्जेक्शन घेत, तर ते कुठल्या प्रकारे अनोरस ऑब्जेक्शन घेऊ शकतो? आणि आपल्याला कसं कळणार की हे अनोरस ऑब्जेक्शन आलेलं आहे? आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे जो कोण तो फ्लॅट ओनर आहे किंवा जो एक्सपायर झाला ज्या किंवा वेळेला त्याची जे कोण एखादी व्यक्ती लिगल त्याची एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की एक्स या माणसाचा मुलगा किंवा मुलगी आहे, हा. इट इज अ लायबिलिटी ऑफ दॅट पर्सन टू प्रूव्ह. मग ते डीएनए प्रूव्ह करतील, त्याच्या केवायसी ला प्रूव्ह करतील. तसं नाही, ते नाही मला काय विचारायचं आहे की सोसायटीमध्ये समजा आता एक्सपायर झाला XYZ, तर त्याचा जो कोण लिगल त्याच्यामध्ये अनावरस फुलं आपल्याला शोधायची गरज नाही. आपण कोर्टात अप्लाय करायचं, कोर्ट पब्लिकेशन करतं. त्या अनावरस माणसांनी कोर्टात येऊन दाखल सांगायचं की मी त्यांचा लिगल एअर आहे. पण ते फ्लॅट ट्रान्सफर सोसायटीने प्रोसिजर सुरू केली त्याच्या लिगल हेअरच्या नावावर. दुर्दैवाने सोसायटी असं सांगत नाहीत की 6 महिन्यात हा. सक्सेशनला जा किंवा 6 महिन्यात एअरशिप सर्टिफिकेटला जा. हा. ते नॉमिनेशन बघतात ट्रान्सफर करून जा. हा, तेच. दॅट कॅन बी चॅलेंज बाय दॅट इलिजिटिमेट चाइल्ड. But that can come after the transfer Yes, of the flat, that not order before can the be- transfer. Can be It can revoked. be That transaction can be cancelled. It proves that. after the this, but once the हो. person is deceased, then it can be transferred to his legal heir. And then if somebody लिगल registers, एअरनी ते विकलं जरी आणि हा. जर अनावरस फुलांनी सिद्ध केलं की मी याचा वारस आहे, तर ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करावं लागतं. अच्छा, त्याच्यानंतर तुम्ही काय ट्रान्सफर करता त्याच्यावर अवलंबून आहे. ती बहिणी तिने जर विवाहित असेल तर ती एखादी जर गेली तर तिचे जे काय वारस आहेत वेदर दे आर एंटायटल फॉर Yes, दॅट. they are entitled. करते. मी तेच म्हटलं काही काही बँका फक्त नॉमिनेशनच्या बेसिसवर पण करतात, पण साधारण तो क्लेम किती रुपयाचा आहे तो लक्षात घेऊन मग ते ट्रान्सफर करतात. आयडीबीआय बँकेमध्ये खातं असेल तर ते लगे आमच्याकडे पत्र पाठवतात, काइंडली गाईड. बऱ्याच बँका नॉमिनेशनच्या बेसिसवर करतात. सब्जेक्ट टू तुमची अमाऊंट किती आहे, तुमचा खातेदार किती खात्रीशीर आहे, या बेसिसवर ते करतात. अदरवाइज इट इज प्रॅक्टिस और इट इज ऍडवाइज बाय द आरबीआय ऑल्सो टू ऑब्टेन असोसिएशन सर्टिफिकेट अँड देन ट्रान्सफर. नॉमिनेशन ही कन्सेप्ट लिगल एअरला मिळावं याच्यासाठी आहे. नॉमिनी हा लिगल एअर असेलच असं बँक खात्रीशीर सांगू शकत नाही. नॉमिनीनी त्याचा लिगल एअर शोधायचा आणि त्याच्यापर्यंत पैसे पोचवायचे. No, no, no. No, 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 no. If the legal heir comes and asks for the amount, bank has to prove that तुम्ही यांना का दिले. येतच नाही ना मग प्रश्न. तो त्याच्या दुसऱ्याच्या नावाने शेअर म्हाडाची प्रॉपर्टी ही बऱ्याचदा अलॉटमेंट लेटरच्या बेसिसवर पहिल्यांदा दिलेली असते. लॉटरी हा. सिस्टीम मध्ये हो, वगैरे बरोबर. दिली असते. Execute झालेलं नसतं. झालेलं. आणि त्यांची प्रोसिजर वेगळी आहे. ते फक्त ऍफिडेव्हिट घेतात पार्सल्स आणि ट्रान्सफर करतात. आणि त्याच्यामध्ये पुढे ट्रान्सफर करताना इट इज एक्सपेक्टेड टू म्हणजे बाकीचे वारस आहे तर त्यांनी रिलीज एक्झिक्यूट करावं किंवा एअरशिप घ्यावी हे ऍडवायझेबल आहे. डेव्हलप आणि त्या म्हणजे त्या बाईने नंतर हे बनवलं, विल बनवलं. आणि त्या विल मध्ये ती प्रॉपर्टी एका मुलाला दिली, पण त्याच्यात कंडिशन अशी टाकली की तिने त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू असेल त्याचे 4 हिस्से 4 भावांना त्याने द्यावे. त्याच्यामध्ये एअरशिप सर्टिफिकेट पाहिजे. नाही म्हणजे त्याच्यामध्ये मग आता एका भावाने घेतलं त्याच्यामुळे येणार साहजिक एअरशिप सर्टिफिकेट पाहिजे. प्रोबेट नंतर एस्टॅब्लिश करा. माझा प्रश्न विचारतो शेवटचा, माझा शेवटचा ना. एक तर पहिला प्रश्न म्हणजे मी मुंबईत राहतो, माझी प्रॉपर्टी पुण्याला आहे, ठाण्याला आहे.
आणि मी विल मुंबईत केलेला आहे तर त्या प्रॉपर्टीसाठी प्रोबेट घ्यायला लागतं. बाहेर मुंबईच्या बाहेर आहे तरी हो. मग तुमचं एकाच ऑर्डर मध्ये सगळ्या प्रॉपर्टीचा निकाल लागतो. नाही ते ठीक आहे निकाल लावायचा तर आपण हे करू पण पण गरजेचं आहे हो. ठीक कारण आहे. तुमची प्रॉपर्टी आता तुम्ही मुंबईत म्हणाल की- असल्या कारणाने तुम्हाला प्रोबेट नाही, घेणं माझी बंधनकारक. मुंबईची प्रॉपर्टी नाहीये मी मुंबईत राहतोय मुंबईत राहता आहात म्हणून प्रॉबेट घेतलं पाहिजे असं नाही. तुमची मी प्रॉपर्टीचं भाड्याच्या घरात लोकेशन राहतोय. ठाण्याच्या घरात राहताय तर घर ठाण्याचंच आहे आणि ते तुम्ही देत आहे तर त्याच्यामध्ये प्रोबेट घेणं बंधनकारक नाहीये, ऍडवायझेबल. कंपल्सरी नाही दुसरं म्हणजे गिफ्ट मुलांच्या आपल्याला कोणाला द्यायचं आहे ते गिफ्ट डीड द्यायचं गिफ्ट डीड मी मागाशी त्यांनी एक पॉईंट काढला होता तर तोच मी पुढे नेतोय की गिफ्ट डीड करायचं गिफ्ट त्याची ड्युटी आहे गिफ्टची ती आम्ही भरायची नंतर उद्या काय झालं विल झालं प्रोबेट घ्यायला लागतं हे सगळं बिल आम्ही करायचं मग त्यांनी जो प्रश्न केला तो बरोबर आहे सोपा मार्ग सांगतो रिव्हर्स मॉर्टगेज करायचं त्याच्या बँकेकडे आणि एन्जॉय करायची प्रॉपर्टी. वारसदारांना हवा असतील तर कर्ज भरतील आणि प्रॉपर्टी नावाने करून घेतील. ते म्हणतात मुलांना पाहिजे ना प्रॉपर्टी करून द्यावं रिव्हर्स मॉर्टगेज Probate बाकीच्या debate. सेल आउट करा, आता प्रॉपर्टी ठेवून द्या. म्हणजे तुम्हाला सत्य झालोय ते शेतीला आग लावून आपण फिरतोय म्हणजे तसं नको व्हायला धन्यवाद हो करतात. हो. माहित नाहीये बऱ्याच लोकांना दुर्दैवाने ही कन्सेप्ट पण रिव्हर्स मॉर्टगेज कर. कॉन्सेप्ट म्हणजे याच्यामध्ये जेव्हा माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि माझी उत्पन्न तेवढं नाहीये की माझा चरितार्थ मी चालवू शकेन आणि मुलं मुली आहेत तेही मला पाहत नाहीये किंवा मला तेवढं उत्पन्न मिळत नाहीये तर माझाच फ्लॅट मी बँकेकडे तारण ठेवून त्या प्रॉपर्टीचे पर्टिक्युलर अमाऊंट मला मिळते. जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत मी त्या घरात राहू शकतो. माझ्या मृत्यूनंतर बँक दॅट कॅन सेल इट आउट दॅट प्रॉपर्टी अँड रिकवर द लोन अमाऊंट किंवा तुमच्या वारसांना ती प्रॉपर्टी हवी असेल तर त्यांनी ते लोन फेडायचं आणि ती प्रॉपर्टी बँक त्यांच्या नावाने ट्रान्सफर करते. रिव्हर्स मॉर्गेज. आता मोदी पुढच्या ह्याच्या टर्म मध्ये आले तर बघूया काय होतंय ते. बले झाले तर ठीक आहे. त्यावेळेला ब्रिटिशांनी केलेले जे कायदे आहेत ते सरसकट अजून वे ऑफ केले गेले नाहीयेत. तर आता हळूहळू काम चालू आहे कारण ह्या खूप ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो. शेअर ट्रान्सफर नाही होत. तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट एक्झिक्यूट करावं लागतं. जिथे मुलगी त्या प्रॉपर्टीला कुठेच पार्टी नाहीये तिथे गिफ्ट डीड हा पर्याय आहे आणि आपल्या पश्चात व्हावंसं वाटतं तर त्याला विल हा पर्याय आहे. त्यासाठी गिफ्ट डीड एक्झिक्यूट करा. मला असं वाटतंय की माझा शेअर 100% शेअर आहे. माझ्या बरोबरीने मुलगी ही याला मालक असावी तर काहीतरी पर्सेंट अमाऊंट त्याचा शेअर तुम्ही मुलीच्या नावाने ट्रान्सफर करू शकता. सगळीच्या सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली पाहिजे असं नाही. मी जर एक 10% शेअर माझ्या मुलीच्या नावाने ट्रान्सफर केला 90%ची मालकीण मी आहे 10% माझी मुलगी आहे तर शेअर सर्टिफिकेटवर नाव दोघींचं येतं तुमचं आणि मुलीचंही. पण त्याला 3% स्टॅम्प ड्युटी आहे. त्या 10% जो शेअर ट्रान्सफर करणार त्याची जी मार्केट व्हॅल्यू होते त्याच्यावर 3% भरावे लागतात. म्हणजे मी उदाहरण दिलं की 10% ट्रान्सफर करायचं तर तशा पद्धतीने नाव ऍड करून घेता येऊ शकतं. अर्थमित्र मला असं वाटतं आता आपण प्रश्न थांबवूया. एकदा मनीषा मॅडम साठी जोरदार टाळ्या वाजवूया कारण त्यांनी आपल्या सर्वांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि आता मी त्यांनी आपल्याला इतकं छान प्रोफेशनली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी त्यांना द्यायला सांगते. पण त्यांनी इतकं छान प्रोफेशनल ऍडवाइस तुम्हाला दिलंय आणि ते महाराष्ट्र सेवा संघाच्या अर्थ विभागाच्या प्लॅटफॉर्मवर दिलंय. त्यामुळे त्या हक्काने मी सांगते की आपल्या ह्या कार्यक्रमासाठी स्वेच्छा मूल्याचा बॉक्स मागे ठेवलेला आहे. तर आपण जे द्यायचं असेल ते त्या स्वेच्छा मूल्याच्या बॉक्समध्ये आपण जरूर जमा करा.
यानंतर मी मनीषा मॅमना विनंती करते की त्यांनी त्यांचा प्रोफेशनल जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो द्यावा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9152356237. ऍडव्होकेट मनीषा अभ्यंकर. 9152356237. ठाण्याला ऍडव्होकेट मनीषा अभ्यंकर. आपण या फोनवर फोन करून त्यांची अपॉइंटमेंट यानंतर आपण औपचारिक आभार प्रदर्शनासाठी सडेकर सरांना विनंती करते की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाचं समापन. नमस्कार. मनीषा मॅडमने इतके सुंदर म्हणजे समर्पक क्लॅरिटी कन्व्हिक्शनने आपल्याला हे केलेलं आहे, अवेअरनेस दिलेला आहे. तर प्रत्येकाने याच्यापासून बोध घेतलेलाच असणार. तर सगळ्यांच्या तर्फे त्याचं कौतुक करतो आपण, टाळ्या वाजून त्याचं कौतुक करूया. मंडळी, मृत्यू अटळ आहे, पण मृत्यूबद्दल आपण कधीच विचार करत नाही, विचार करायला अवॉइड करतो. खरं म्हणजे आता मग त्यांनी सांगितलं की 60 वर्ष झाल्यानंतर तुम्ही विल करायला पाहिजे. असं थोडंच आहे की म्हातारा झाल्यावर लवकर मरतो. असं ह्या स्टेजवर तसं बोलत असताना आमच्या महाराज सेवा संघाचे माजी अध्यक्ष इथंच कोसळले याच प्लॅटफॉर्मवरती गेल्या 2 वर्षापूर्वी. हे कधी कुणाला काही होऊ शकतं आणि हे आपण ध्यानात घेत नाही. आपण जसं इन्शुरन्स करतो की नाही तसंच माझ्या दृष्टीने हे विल केलेलं पाहिजे, करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने एज काही असू देत, मी 18च्या वर्षी असायला पाहिजे, 18च्या खाली प्रश्न येत नाही. तर हे इतकं आवश्यक आहे. आपण कसं जगतो माहिती आहे, आपण कधीच मरणार नाही असं जगतो, म्हणजे तोपर्यंत विचारच करत नाही. आणि बऱ्याच गोष्टी आपण इतकं धावत असतो, पण येताना काही आणत नाही, जाताना पण काही नेत नाही. पण आयुष्यभर एवढा स्ट्रगल करत असतो, ते करत असतो कुटुंबासाठी, पण त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना मिळावं या दृष्टीने आपण वेळ नसतो असतो आपल्याला त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे. तर हे फार आवश्यक आहे. जसे नाहीतर मग शेवटी काय नंतर सगळ्यांना त्रास होतो काय कसं करायचं. तर दुसरी गोष्ट, एकदा तुम्ही विल केलं नंतर बाबा त्यांना प्रॉफिट केलं, आपण कशाला त्रास करायचा. त्यांना कोट्याची प्रॉपर्टी मिळणार तर तेवढा त्रास ते घेऊ देत ना. एवढं आपण हे करायची गरज नाही. फक्त एवढंच बघायला पाहिजे की आपली जी प्रॉपर्टी आपण कमावलेली आहे ती दुसरीकडे झालं पाहिजे. आता बऱ्याच मी आता बँकेत काम केलेलं आहे, बरीच अकाउंट इनऑपरेटिव्ह होतात. इनऑपरेटिव्ह मलाच माहित नसतात की माझी कुठल्या बँकेत कुठल्या अकाउंट आहेत. त्यावेळेला ओपन केले असतात, त्यात पैसे असतात आणि मग ते राहिलेले असतात. म्हणजे बँकाकडे कोट्यानी अमाऊंट आहे इनऑपरेटिव्ह अकाउंट मध्ये आणि शेवटी ते रिझर्व्ह बँकेकडे जातं आणि नंतर ते गव्हर्नमेंटला जात असेल, कशाला वापरतात मला माहित नाही. पण हे आपलाच माहित नसतं. तर घरात बघा, नवरा बायकोला सांगत नाही, बायको नवऱ्याला सांगत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. इन द सेन्स इतकं. आणि आता तुम्हाला सांगतो क्रिप्टोकरन्सी हा कारण इलिगल आहे. हे त्याला नॉमिनेशनचं प्रोव्हिजन पण नाहीये. इन द सेन्स समजा क्रिप्टोकरन्सी गेलेला मनुष्य त्याचा ते गेला, बायकोला ते पैसे कसे वसूल करायचे कळणारच नाही, त्याला उपायच नाहीये. ते पैसे गेलेत. ज्या ते नवीन पिढी हे क्रिप्टोकरन्सी वगैरे करते, तर ह्याचाही विचार करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी करताना पुढच्या माणसाला मिळणं हा विचारच नाही करत आपण. आपण असा विचार करतो आपण काय म्हणणारच नाही, अशा दृष्टीने सगळ्यांचं चाललेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ते विचारणं आवश्यक आहे. तर आजच्या प्रोग्रामला खरं म्हणजे आम्हाला डाऊट होता की लोक येतील का म्हणून. कारण काय महाराष्ट्र टाइम्स आमचा आयोजक आहे, प्रायोजक. तर ह्या केपेला त्यांचा प्रोग्राम चालल्यामुळे ती बातमी द्यायला राहिली. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की येतील, पण आश्चर्य वाटला आणि आनंद वाटला की एवढे सगळे लोक आली. कदाचित धनगर मॅडमच्या प्रसिद्धीमुळे पण आली असतील. तर ते सगळ्यांचे आभार तुम्ही आल्याबद्दल. आणि त्यांना जे स्पॉन्सरशिप दिलं आमच्या प्रोग्रामला, नाईक वेल्स, दांडेकर इंटेरियर्स वगैरे यांचे पण आभार. आणि तुम्ही असेच येत चला. आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वेच्छामूल एवढ्यासाठी आम्ही सगळे प्रोग्राम वर्षभर फ्री करतो. म्हणजे आम्ही कुठली अपेक्षा नाही. स्वेच्छामूल म्हणजे तुमची स्वेच्छा असेल तरच द्या, असं काय नाही. पण तुम्ही जर हे केलं तर आणखी करत जाऊ. काय असतं, शेवटी रिसोर्सेस पाहिजेत. कुठलाही प्रोग्राम करत असताना आम्ही वर्षाला 100 एक प्रोग्राम करतो, मोस्टली सगळे फ्री असतात.
पण त्याला पण लिमिटेशन येतात. तर ह्यापुढे आणखी असं हे आवश्यक आहे. आजचं जे लेक्चर आहे तुम्ही सगळे ऍग्री कराल की हे आवश्यक आहे प्रत्येकाला माहिती असणं. तर त्या दृष्टीने तुम्ही पण कॉन्ट्रीब्युट केलं तर आम्हाला आणखी एनर्जी मिळेल की आणखी काय काय करावं. तर थँक्यू व्हेरी मच.